घे भरारीमध्ये आमचा नेहमीच प्रयत्न असतो तुम्हाला अपडेटेड ठेवण्याचा, मार्केटमधले नवनवीन ट्रेंड्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. चला पाहूया असंच काही खास. हाय, मी मृण्मयी अवचट. हिवाळा सुरू झाला आहे आणि त्याप्रमाणे तुमच्या वॉर्डरोबमध्ये चेंजेससुद्धा करायला हवेत. सगळ्यात मोठा फरक म्हणजे कलर्स आता डार्क कलर तुम्ही घेऊ शकता. सायंटिफिक कारण आहे ह्याच्यामध्ये. डार्क कलरमध्ये आपल्याला थंडी कमी वाजते, त्यामुळे डार्क कलर्स तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये इन्क्लूड करू शकता. ब्लॅक हा एव्हरग्रीन कलर आहे. ब्लॅकचा तुम्ही खूप जास्त प्रमाणात वापर करू शकता. तो दिवसा रात्री सगळ्या ओकेजनला चालण्यासारखा रंग आहे. डार्क ब्ल्यू, त्याच पद्धतीने तुम्ही डीप मजेंटा, वाईन अशा रंगांचं सुद्धा तुमच्या वॉर्डरोबमध्ये ॲडिशन करू शकता. त्याच पद्धतीने तुम्हाला प्रत्येक वेळेला थंडी म्हणून जाड कापड किंवा स्वेटर न घालता तुम्ही खूप छान पद्धतीने लेअरिंग करू शकता. सध्याच्या ट्रेंडमध्ये लेअरिंगचा खूप मोठा आपल्याला स्ट्रॉंग असा हा ट्रेंड दिसतोय आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी कापडं ही आपण एकमेकांवर लेयर्स म्हणून वापरू शकतो. केपचा खूप मोठा ट्रेंड आहे. त्याचा फायदा करून एक पुल ओव्हर किंवा केप स्टाईलचं तुम्ही फ्लोई काहीतरी लेयर्समध्ये ॲड करू शकता. वेगवेगळ्या रंगांचे प्रिंट्स आणि सॉलिड अशा पद्धतीचे सुद्धा तुम्ही लेयर्स ॲड करून स्वतःसाठी एक वॉर्म क्लोदिंगचा एक तुम्ही पर्याय करू शकता. त्याच पद्धतीने स्टोल्स हे खूप छान तुम्ही ॲक्सेसरी म्हणून वापरू शकता. प्रत्येक वेळेला हाय नेक न तुम्हाला घालायला कंटाळवाणं वाटत असेल तर तुम्ही एखाद्या साध्या गोल गळ्याबरोबर सुद्धा स्टायलिश असा स्कार्फ घेऊ शकता. प्लेन टॉप्स बरोबर, प्लेन टी शर्ट्स बरोबर किंवा प्लेन स्वेट शर्ट्स बरोबर तुम्ही प्रिंटेड आणि कलरफुल स्टोल्सचा वापर करून तुमच्या विंटर वॉर्डरोबला खूप छान आणि मॉडर्न आणि तुम्ही अर्बन असा लुक देऊ शकता. त्याच पद्धतीने तुम्हाला ओढण्या ह्या तुमच्या थोड्या थिक घेऊन कुर्तीजबरोबर तुम्ही ओढण्यांचा वापर तसा करू शकता. हाय नेकचा ट्रेंड तर आहेच, त्यामुळे तुम्ही शर्ट कॉलर्स, हाय नेक कॉलर्स, मागून हाय होऊन पुढे थोड्या त्या नॉर्मल गळा होतात अशा प्रकारच्या नेकलाईन्सचे तुम्ही टॉप्स, कुर्तीज, शर्ट्स हे तुमच्या वॉर्डरोबमध्ये इन्क्लूड करू शकता. हिवाळा आला म्हणून नुसते स्वेटर्स किंवा हेवी थिक फॅब्रिकचा तुम्ही जो वापर करता तो न करता नॉर्मल मॉडरेट थिकनेसचे, मध्यम थिकनेसचे कापडं घेऊन तुम्ही लेयर्स किंवा हे असे वेगवेगळे मिक्स अँड मॅच केलेले अनेक कापडं घेऊन एक आपल्या स्वतःच्या वॉर्डरोबलाच एक नवीन ट्विस्ट देऊ शकता. इंटरेस्टिंग लुक स्वतःसाठी वर्कआउट करू शकता.